जो पुढचा भाग आहे, पुढचा भाग, तर तो बघा, तो भाग आपल्याला पाहायचा आहे. त्या भागाला आपण म्हणतो बघा आता पचनग्रंथी. आता उरल्या काय बघा, आता उरल्या आपल्या पचनग्रंथी. बघा आता उरल्या, बघा आता उरल्या आपल्या पचनग्रंथी. बघा पचनग्रंथी. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो बघा आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता उरल्या आपल्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स, पचनग्रंथी. ठीक आहे. आता बघा पचनग्रंथी कुठल्या कुठल्या आहेत, तर 5 प्रकारचे आहेत. लक्षात ठेवा, 11-12 मध्ये पूर्ण 5 प्रकारचे दिलेले आहेत, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. बघा सगळ्यात पहिली पचनग्रंथी, याला आपण म्हणतो बघा लाळग्रंथी. लाळग्रंथी, लाळग्रंथी. बघा लाळग्रंथी, लाळग्रंथी. दुसरी बघा नंतर, बघा नंतर जठरग्रंथी, लाळग्रंथी. नंतर जठरग्रंथी, लाळग्रंथी, जठरग्रंथी. त्याच्यानंतर तिसरा भाग बघा यकृत ग्रंथी. यकृत किंवा यकृत ग्रंथी. चौथा भाग स्वादुपिंड ग्रंथी. चौथा भाग स्वादुपिंड किंवा स्वादुपिंड ग्रंथी. ओके, ग्रंथी म्हणा किंवा म्हणू नका, काही फरक पडत नाही, कारण हे अवयव पण आहेत. स्वादुपिंड ग्रंथी. ओके, आणि लक्षात ठेवा 5वा भाग त्याला म्हणतो आपण आतड्यामधल्या ग्रंथी, आंत्रग्रंथी, ज्या आपल्या आतड्यामध्ये असतात, आंत्रग्रंथी. ठीक आहे. ओके, बघा पाठ करून टाका, पाठ करून टाका, पाठ करून टाका. लाळ ग्रंथी, जठर ग्रंथी, यकृत ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी, आंत्रग्रंथी. लाळ ग्रंथी, लाळ ग्रंथी, जठर ग्रंथी, यकृत ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी आणि आंत्रग्रंथी. इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये सलायवरी ग्लँड. बघा सलायवरी ग्लँड, सलायवरी ग्लँड. नंतर बघा जठर ग्रंथी म्हणजे गॅस्ट्रिक ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड. बघा सलायवरी ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड. यकृत म्हणजे लिव्हर ग्लँड किंवा लिव्हर किंवा लिव्हर ग्लँड, दोन्ही म्हणू शकतो, काही फरक पडत नाही. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज किंवा पॅनक्रियाटिक ग्लँड, पॅनक्रियाज म्हणा. ओके, आता अवयवांना आपण ग्लँड म्हणून फक्त अवयव शब्द वापरूया त्या ठिकाणी. ठीक आहे, ती ग्रंथी आहे. ओके, पॅनक्रियाज. आणि आंतरग्रंथीला म्हणतो बघा आपण इंटेस्टिनल ग्लँड, इंटेस्टिनल ग्लँड, इंटेस्टिनल ग्लँड. सगळ्यांना क्लिअर आहे? मला सांगा पचनग्रंथी का असतील? पचनग्रंथी असतील कारण यांचं मेन काम आहे पचन करणे किंवा पचनास मदत करणे. लक्षात ठेवा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पचनग्रंथीमधनं जे केमिकल बाहेर पडतात, ओके लक्षात ठेवा, ते केमिकल आहेत बघा पचनाची विकरे. ओके, ती असतात बघा पचनाची विकरे. लक्षात ठेवा, पचन संस्थेमध्ये हार्मोन्सपेक्षा विकर महत्वाची आहेत. ओके, लक्षात ठेवा. मग हे बघा, मग याच्यामधनं बाहेर पडतात बघा पचनाची विकरे, याच्यामधनं बाहेर पडतात पचनाची विकरे. ओके, इंग्लिशमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. बघा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स बाहेर पडतात. ओके, आय होप सगळ्यांना कळलं असेल. बघा मग लाळ ग्रंथीमधनं जो एन्झाईम बाहेर पडतो, विकर बाहेर पडतं, त्याला म्हणतो बघा आपण लाळ. लाळ, लाळ, सलायवा, सलायवा, लाळ. जठर ग्रंथीमधनं बाहेर पडतो बघा जठर रस किंवा पाचक रस, जठर रस. इंग्लिशमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस. इंग्लिशमध्ये बघा गॅस्ट्रिक ज्यूस. यकृत ग्रंथीमध्ये बाहेर पडतं बघा पित्त किंवा पित्तरस. बघा पित्त म्हणा किंवा पित्तरस म्हणा, दोन्ही पण शब्द वापरले जातात. ओके, इंग्लिशमध्ये बाईल, बाईल किंवा बाईल ज्यूस. ओके, त्याच्यानंतर बघा स्वादुपिंड ग्रंथीमधनं बाहेर पडतो स्वादुरस. काय बाहेर पडतो बघा स्वादुरस. पॅनक्रियाटिक ज्यूस. बघा पॅनक्रियाटिक ज्यूस, स्वादुरस. आणि आंतरग्रंथीमध्ये बाहेर पडतो बघा आपला आंतररस. आंतरस, इंटेस्टिनल ज्यूस. बघा इंटेस्टिनल ज्यूस. बघा अशा प्रकारे मग ह्या पचन ग्रंथी आहेत बघा. आणि ही जी आहे बघा, ही त्याच्यामधले आपल्याला विकर असलेली पाहायला मिळतात. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारे बघा हे आपल्या पचनग्रंथी आहेत, त्यांची विकर. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट समजावून सांगतो जो खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, आता ही जी आपली लाळ आहे सलायवा, सलायवा. बघा सलायवा, जो सलायवा हे आपला आम्ल असते, आम्ल असलेली पाहायला मिळते, आम्ल, ॲसिडिक. ओके, ही ॲसिडिक असते, ॲसिडिक असते. लक्षात ठेवा ॲसिडिक असते कारण हिचा pH असतो साधारणतः 6.8. ठीक आहे, त्यानंतर जठररस. जठर हा जास्त आम्ल असतो, जास्त ॲसिडिक असतो. हा ॲसिडिक जास्त असतो, याचा pH असतो बघा 2, अंदाजे 2 या रेंजमध्ये असतो. मात्र पित्तरस आणि स्वादुरस
हे असतात, हे दोन्ही असतात बेसिक इन नेचर, अल्कली इन नेचर. कारण आपल्याला जेव्हा करायचं असते पचन डायजेशन, त्याच्यामध्ये आपला अल्कली मीडियम पाहिजे. लक्षात ठेवा, हे बघा हे जे हे असतात अल्कली, अल्कली म्हणा किंवा आम्लारी म्हणा, दोन्ही एकच आहे. बघा हे असतं अल्कली आणि आम्लारी. ओके ओके, इंग्लिशमध्ये बेसिक, अल्कली, अल्कली किंवा बेसिक इन नेचर. अल्कली बघा, अल्कली किंवा बेसिक इन नेचर. आणि आंतररस हा जो सेमच बघा, हा अल्कलीच असतो, अल्कली. मग अल्कली म्हणा किंवा आम्लारी म्हणा, बेसिक इन नेचर, दोन्ही एकच आहे, फरक पडत नाही. अल्कली, ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं का, बघा मग हे जे हा जो मी क्रम लावला, हा आपल्या पचन संस्थेच्या स्ट्रक्चरचा क्रम लावला. सगळ्यात पहिले आपलं मुख आहे, माउथ. या माउथमध्ये आपल्या लाळ ग्रंथी, सॅलिव्हरी ग्लँड्स, माउथ ॲसिडिक, नंतर स्टमक ॲसिडिक, नंतर खालचा भाग मग हा बेसिक. ओके, म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं पचन संस्थेच्या स्टार्टमध्ये ॲसिडिक मीडियम असते. ओके, ॲसिडिक असते, नंतर ते अल्कली होत जाते. बरोबर, सगळ्यांना क्लिअर आहे. म्हणजे बघा, म्हणजे पचन संस्थेमध्ये कसा बदल होतो, तर पचन संस्थेमध्ये ॲसिड टू बेसिक, ॲसिड टू अल्कली असा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, बघा क्लिअर सगळ्यांना. बघा लक्षात ठेवा. आता बघा, आपण जर आणखी पुढला भाग बघितला, पुढला एक मेन मुद्दा बघितला, तर तो मुद्दा म्हणजे काय, आता हे जे आपण जर पाहिलं ह्या ज्या पचनग्रंथी आहेत, या पचनग्रंथीमध्ये आपापली काही विकरं पाहायला मिळतात. ही विकरं आपल्याला अभ्यास करायची, ही विकरं खूप जास्त महत्त्वाची आहेत. ठीक आहे, पण हे पाहण्याच्या आधी आपण एकदा डायग्राम काढून समजून घेऊयात की कशा प्रकारे डायग्राम असते पचन संस्थेची. एकदा आपण जर डायग्राम काढली तर आपल्याला बऱ्यापैकी ते अंडरस्टँडिंग येऊन जाईल की हा कुठला भाग आहे, कसं काय कुठे असतं. ठीक आहे, चला मग आता आपण डायग्राम काढून घेऊ. बघा, सगळ्यात पहिले आपण काढू आपली पचन संस्था. पचन संस्थेमध्ये सगळ्यात पहिला अवयव कुठला, तो आहे बघा मुख. मुख बघा, मग आपला बघा हा आपला मुख आहे, मुख. बघा हा मुख आहे, मुख, हा वय मुख. मुख म्हणजे माउथ. मग यालाच आपण म्हणतो बकल कॅव्हिटी. यालाच आपण म्हणतो बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी का बरं, का याच्यामध्ये असतं दात आणि जीभ. ओठांचं काम नाही पचन संस्थेमध्ये, पण सध्या दाखवतो कारण हे मुख वाटलं पाहिजे म्हणून सध्या पुरतं. ठीक आहे, माउथ. बघा हा माउथ भाग आहे, माउथ. ओके, बघा हे ओठ दाखवले आहेत, लॅक्मे पीच कलरचं त्यांनी लिपस्टिक लावलेलं आहे. पण मला सांगा, ओठांचं काम पचनामध्ये आहे का, अजिबात नाही. मी गमतीनं म्हणतो, आपण असं करतो काही अन्न घेऊन ओठाला लावून खातो का, नाही. लक्षात ठेवा, या ठिकाणी काय यायला पाहिजे, तर या ठिकाणी यायला पाहिजे बघा आपले दात. काय यायला पाहिजे, दात. दात बघा, पचन संस्थेमध्ये या ठिकाणी काय बघा आपले दात यायला पाहिजे, दात, टीथ. बघा मग या ठिकाणी यायला पाहिजे आपले टीथ, दात. ओके, दात. ठीक आहे, सध्या आपण दाखवत पचन संस्थेमधले आपले मुख. हा पहिला भाग मुख. बघा पहिला भाग मुख आहे, आपला क्रम आपण लावला. दुसरा आहे बघा घसा. आता बघा जो घसा आहे, घसा हा नाक मार्ग, घसा हा नाक मार्ग आणि मुख मार्ग दोघांचा कॉमन भाग आहे. नसल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटी दोघांचा एक कॉमन पार्ट असतो बघा आपला घसा किंवा फॅरिंग्स. बघा मग इथे बघा, पचनाचा इकडनं भाग आला, इकडनं श्वसनाचा भाग आला. एक नसल कॅव्हिटी आणि एक आहे बघा ओरल कॅव्हिटी. बघा मग या दोघांचा जो कॉमन भाग आहे, हा कॉमन भाग इथे आपण दाखवू, मी इथे गोल दाखवतो बघा. हा आहे आपला घसा, हा आहे बघा आपला घसा. घसा म्हणजे काय, फॅरिंग्स, फॅरिंग्स किंवा ग्रासिका. ठीक आहे, चला नंतर बघा घशाच्या नंतर या ठिकाणी आपल्या एक अशी सरळ नळी पाहायला मिळते. नळी, ही जी सरळ नळी आहे, नळी. मग ही जी सरळ नळी आहे, नळी. मग ही जी सरळ नळी आहे, नळी, या नळीला म्हणतो बघा आपण, या नळीला आपण म्हणतो इसोफॅगस. इसोफॅगस, इसोफॅगस म्हणजे काय, ग्रासिका. बघा ही आहे ग्रासिका, ग्रासिका, इसोफॅगस. इसोफॅगस, ग्रासिकेची लांबी आपल्याला पाहायला मिळते 25 सेंटीमीटर. ठीक आहे, नंतर बघा ग्रासिकेच्या खालचा भाग मोठा होतो, असा मोठा होतो आणि याचं रूपांतर होतं बघा आपल्या जठरामध्ये. बघा मग हेच आहे बघा आपलं जठर. असं बस सिंपल डायग्राम मी काढतो अशी सध्यापुरती. जठर बघा, हे आपलं जठर. जठर, स्टमक, स्टमक. हे आपलं जठर, स्टमक, स्टमक किंवा स्टोमॅच. मला सांगा बरं, जठराचा आकार कसा असतो, जे शेप आहे, जे शेप. जठर आहे कुठल्या साईडला, लेफ्ट की राईट,
बघा मग शिकताना राईट साईड लेफ्ट होते, मग जठर हे आपल्या डावीकडे आहे, लेफ्ट साईडला. ओके, क्लिअर आहे. आता बघा, आता सगळ्यात मेन गोष्ट बघा, आता सुरू होतात आपले लहान आतडे. लहान आतड्यांचा पहिला भाग बघा. मग आपण इथे दाखवत बघा एक कर, प्रॉपर कर बघा. बघा मग आपण जर पाहिलं इथे बघा, तर बघा या ठिकाणी असतो बघा असा एक यू शेप पार्ट, यू शेप. ओके, बघा हा एक यू शेप पार्ट दिसतो तुम्हाला, यू शेप पार्ट. बघा बघा या ठिकाणी असा यू शेप भाग आहे, यू शेप भाग. बघा मग हा जो यू शेप भाग आहे यालाच म्हणतो आपण आद्यांत्र. काय म्हणतो? आद्यांत्र. हा आहे बघा आपला, हा आद्यांत्र आहे, आद्यांत्र. डिओडेनम. मग आद्यांत्र हा यू शेप आहे, यू शेप आहे बघा, यू दिसतो असं, यू असं यू, मग यू शेप असतो, यू शेप, यू आकाराचा असतो. ओके, आणि हा असतो लहान आतड्यांचा पहिला भाग. ओके, आता बघा दुसरा भाग आहे, दुसरा भाग. मग हा दुसरा भाग बघा, दुसरा भाग. बघा मग दुसरा भाग आहे बघा. पहिल्या भागाला म्हणतो डिओडेनम, या दुसऱ्या भागाला काय म्हणतात? बघा या दुसऱ्या भागाला म्हणतो आपण जेजुनम, मध्यांत्र. बघा डिओडेनम, जेजुनम, इलियम. हा आहे बघा आपला जेजुनम. बघा हा कुठला भाग आहे आपला? हा आपला भाग आहे बघा जेजुनम, मध्यांत्र, जेजुनम. बघा या भागाला आपण म्हणतो जेजुनम. काय म्हणतो? जेजुनम. बघा या भागाला आपण म्हणतो जेजुनम. ओके, बघा मग हा जो आपला भाग आहे तो भाग आहे बघा जेजुनम. जेजुनम. आता बघा वरचा भाग यू शेप आहे आणि मध्यांतर कसं आहे? मग याच्या वळ्या पडल्या, पण कशा वळ्या पडल्या? थोड्या कमी पडल्या, कमी पडल्या. बघा मग याला म्हणतो आपण हा असतो कमी वळीचा भाग. ओके, याच्यावर आपला कमी वळ्या असतात, कमी वळ्या. याला म्हणतो आपण, हा असतो लेस कॉइल्ड पार्ट, लेस कॉइल्ड असतो. ठीक आहे, पण याच्या खाली जो भाग आहे, याच्या खाली भाग, जो याच्या खालचा भाग आहे, याच्या खालचा भाग, त्याच्या आपल्याला जास्त वळ्या पाहायला मिळतात. याच्या खाली जो भाग आहे त्याच्या आपल्याला जास्त वळ्या पाहायला मिळतात. ओके, आणि त्या भागाला म्हणतो बघा आपण, त्या भागाला आपण म्हणतो इलियम. त्या भागाला आपण म्हणतो इलियम. बघा अशा प्रकारे बघा वळ्या असतात बघा. जास्त वळ्यांचा भाग कुठला आहे? बघा मग हा जो जास्त वळ्यांचा भाग आहे, हा जो जास्त वळ्यांचा भाग आहे असा मोर कॉइल्ड भाग, मग या भागाला म्हणतो बघा आपण, या भागाला आपण म्हणतो इलियम. बघा अशा प्रकारे डिओडेनम, जेजुनम, इलियम हे आपल्याला भाग पाहायला मिळतात आपल्या लहान आतड्यांचे. हा आहे शेषांत्र, इलियम. ओके, आय होप सगळ्यांना एवढं कळलं असेल. बघा खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता बघा, आता हे संपले आपले लहान आतडे. ओके, म्हणजे मला सांगा जठराला कुठला भाग जोडलेला आहे? डिओडेनम भाग जोडलेला आहे. ओके, आणि आता मोठे आतडे त्याला भाग जोडला असणार शेषांत्र किंवा इलियम. ओके, इलियम. बघा मग लक्षात ठेवा, शेषांत्राचा जो पहिला भाग आहे, ओके, त्या पहिल्या भागाला बघा, शेषांत्राच्या पहिल्या भागाला आपण म्हणतो सेकम. बघा सेकम ही अशी पिशवी असते बघा, पिशवी. बघा ही जी पिशवी आहे याला म्हणतो आपण सेकम किंवा सिकम. बघा सेकम याला म्हणतो आपण सेकम किंवा सिकम. ठीक आहे. ओके, लक्षात ठेवा, सेकम नंतर आपल्याला पाहायला मिळतो कोलॉन. आणि कोलॉन हा सगळ्यात मोठा भाग आहे पचन संस्थेचा, कोलॉन. बघा कोलॉन बघा हा असतो बघा एक वरचा कोलॉन. बघा जातोय का वर? बघा मग हा आहे वरचा कोलॉन. ओके, जातोय वर, हा वरचा कोलॉन. ओके, नंतर बघा एक असतो आडवा कोलॉन. बघा आपण जर पाहिला आडवा कोलॉन तर बघा हा आडवा कोलॉन आहे, लक्षात येते. बघा मग हा आहे आडवा कोलॉन, असा आडवा कोलॉन. मग हा आहे आडवा कोलॉन. मग दिसतो आडवा कोलॉन, असा आडवा कोलॉन. ओके, नंतर बघा, नंतर एक आहे बघा उतरता कोलॉन. नंतर आहे उतरता कोलॉन. बघा हा आहे उतरता कोलॉन. ओके, नंतर बघा
नंतर आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणतो आपण सिग्मॉइड कोलॉन. कुठला बघा, सिग्मॉइड कोलॉन. बघा मग हा असतो आपला सिग्मॉइड कोलॉन. इथे बघा हा आहे आपला सिग्मॉइड कोलॉन. ठीक आहे. बघा मग आपण डायग्राम करू. बघा सगळ्यात पहिले कोणता कोलॉन. बघा हा चढता कोलॉन, हा आडवा कोलॉन, हा उतरता कोलॉन आणि हा इकडचा सिग्मॉइड कोलॉन. क्लिअर आहे. बघा असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन. ओके आपण लिहूयात. बघा आपण लिहूयात. बघा चढता कोलॉन, असेंडिंग कोलॉन. ओके हा जो आपल्याला पाहायला मिळतो हा इथे हा जो भाग आहे हा आहे बघा आडवा कोलॉन. ट्रान्सवर्स कोलॉन. हा जो खालचा हा आहे उतरता कोलॉन. हा दिसतोय हा उतरता कोलॉन. याला म्हणतो बघा आपण डिसेंडिंग कोलॉन. हा आहे डिसेंडिंग कोलॉन. ओके हा जो दिसतो बघा एकदम इकडचा, याला म्हणतो आपण हा इकडचा हा, याला आपण म्हणतो सिग्मॉइड कोलॉन. ठीक आहे. बघा मग हा भाग संपला आपला मोठ्या आतड्यांचा भाग. बघा हे होते आपले मोठे आतडे. ओके आणि आता फायनली बघा हे आपले मोठे आतडे आणि आता फायनली सुरू होतं बघा मलाशय. मोठ्या आतड्यांचा फक्त दुसरा भाग संपला कोलॉन आणि आता आहे बघा मलाशय. बघा हा इथे बघा आपला भाग मलाशय आहे, ज्या ठिकाणी मलस असतं. बघा मग या भागाला म्हणतो आपण मलाशय. इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण रेक्टम. आणि फायनली बघा शेवटच्या भागामार्फत इथे विष्ठा बाहेर पडते आणि हा जो भाग आहे हा भाग या शेवटच्या भागाला म्हणतो बघा आपण गुदवार. या शेवटच्या भागाला आपण म्हणतो बघा गुदवार. ओके ॲनस. बघा हा जो भाग आहे हा भाग आहे बघा आपला ॲनस. मग या भागाला म्हणतो बघा आपण गुदवार ॲनस. मग हा आहे आपला ॲनस भाग. ओके बघा मग हे आपण जे काढलं स्ट्रक्चर, मग यात काय बघा, मग यात आहे बघा हे आपण आत्ताच पाठ केलं. मग आपण जे स्ट्रक्चर काढलं ते आहे बघा हे स्ट्रक्चर. मुख, घसा, ग्रासिका, जठर, आद्यांत्र, मध्यांतर, शेषांत्र, नंतर सेकम, कोलॉन, रेक्टम आणि गुदवार. माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, डिओडेनम, जेजुनम, इलियम, सेकम, कोलॉन, रेक्टम आणि ॲनस. बघा अशा प्रकारे हा आहे आपल्या पचन संस्थेमधला कुठला भाग, फक्त अन्ननलिका. या भागामध्ये पचनग्रंथी काढलेल्या नाहीत. ओके बघा मग पचनग्रंथीमधली जी पहिली पचनग्रंथी आहे ती कुठली आहे बघा, तर ती आहे लाळ ग्रंथी. लक्षात ठेवा लाळ ग्रंथी 3 प्रकारच्या आहेत. एक असते कानाजवळ, एक असते आपल्या जिभेखाली, एक असते आपल्या हनवटीखाली. बघा एक असते कर्णमूल, एक अधोजिवा, एक अधोहनू. एक असते पॅरोटिड ग्लँड, एक असते सबलिंग्युअल ग्लँड, एक असते सबमॅन्डिब्युलर ग्लँड. तर सध्या या डायग्राममध्ये मी लाळ ग्रंथी दाखवत नाही, फक्त एकच दाखवतो. बघा इथे कानाजवळ सरांतर इथे पण कान दाखवू. बघा कान, या कानाच्या भागाजवळ या ठिकाणी इथे आपल्याला पाहायला मिळते लाळ ग्रंथी सलायव्हरी ग्लँड. ओके हिचे प्रकार आपण नंतर बघू. लाळ ग्रंथी. ओके मग ही कुठली असते बघा, ही असते कर्णमूल ग्रंथी. पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड, पॅरोटिड. ओके पण हे आपण नंतर बघू. सलायव्हरी ग्लँड ह्या 3 टाईपच्या असतात, हे आपण नंतर बघू. सगळ्यात पहिले बघा मग आता आपल्याला ग्रंथी कळायच्या. ग्रंथी हा इनडायरेक्ट भाग आहे. ठीक आहे. तर बघा हे जे आपण पाहिलं आहे हे जे आहे बघा लाळ ग्रंथी, ओके घसा, ह्या सगळ्याच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या आहेत. हे फक्त अन्ननलिका आहे. लाळ ग्रंथी ही ग्रंथी आहे. मग ग्रंथी हा इनडायरेक्ट पार्ट असतो. इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये अन्नाच्या ग्रंथी आपल्याला पाहायला मिळतात. बघा मग आता याच्यामध्ये आपल्या या डायग्राममध्ये आपल्याला पार्ट
ॲड करायचे आपल्या ग्रंथी. ठीक आहे, मग बघा ग्रंथी कोणत्या कोणत्या ग्रंथी आहेत आपण पाहिलं बघा. लाळ ग्रंथी ॲड करू, मग जठर ग्रंथी ॲड करू, मग लिव्हर ग्रंथी ॲड करू. ह्या सगळे पार्ट आपल्याला ॲड करायचे आहे. मग तेव्हा होईल बघा आपली कंप्लीट पचन संस्था. ओके, आय होप सगळ्यांना कळत असेल. बघा मग ह्या लाळ ग्रंथी बघा ह्या असतात 3 प्रकारच्या. लाळ ग्रंथींचे आपल्या 3 प्रकार मानवामध्ये पाहायला मिळतात. ओके, हे आपण पाहूयात. ओके, बघा लाळ ग्रंथीचे प्रकार. बघा लाळ ग्रंथीचे प्रकार, सलायव्हरी ग्लँड, लाळ ग्रंथी, सलायव्हरी ग्लँड. लाळ ग्रंथींचे बघा, लाळ ग्रंथी एकूण असतात 4 प्रकारच्या. ओके, मात्र त्या मानवामध्ये फक्त 3 प्रकारच्या ह्युमनमध्ये. ओके, बघा मानवामध्ये ह्युमनमध्ये आपल्याला त्या 3 प्रकारच्या असलेल्या पाहायला मिळतात. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मानवामध्ये 3 प्रकारच्या आहेत बघा लाळ ग्रंथी. कुठल्या कुठल्या बघा. मग सगळ्यात पहिले कर्णमूल ग्रंथी, जी कानाच्या खाली असते, कानाजवळ असते, इथे कानशिलामध्ये असते बघा, कर्णमूल ग्रंथी. ओके, दुसरे असते बघा अधोजिव्हा ग्रंथी. बघा दुसरी असते अधोजिव्हा. बघा अधोजिव्हा ग्रंथी. बघा तिसरी असते त्याला म्हणतो बघा अधोहनु ग्रंथी. ठीक आहे, बघा अधोजिव्हा म्हणजे काय, जिभेच्या खाली. मग जिभेजवळ बघा, जिभेच्या खाली म्हणजे काय, जबडा, खालचा जबडा. ओके, याला म्हणतो आपण सब मॅन्डिब्युलर. खालचा जबडा म्हणजे मॅन्डिबल. बघा याला म्हणतो मॅन्डिब्युलर. याला इंग्लिशमध्ये म्हणतो बघा आपण सब मॅन्डिब्युलर ग्लँड. ओके, सब मॅन्डिब्युलर ग्लँड. ओके, अधोहनु बघा, अधोहनु असते बघा हनवटीच्या खाली. बघा ठीक आहे, बघा चुकून ते काय आलं बघा, मॅन्डिबल म्हणजे हनवटी. बघा मॅन्डिबल म्हणजे काय, हनवटी म्हणजे खालचा जबडा. बरोबर, बघा खालचा जबडा. लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अधोहनु म्हणजे हनवटीच्या खाली, खालचा जबडा म्हणजे मॅन्डिबल. मग याला म्हणतो बघा आपण सब मॅन्डिब्युलर ग्लँड. काय म्हणतो बघा, सब मॅन्डिब्युलर ग्लँड. ओके, लक्षात ठेवा. आता बघा खालचा जबडा मॅन्डिबल, वरचा मॅक्झिलरी. मग याला आणखी एक नाव आहे बघा इंग्लिशमध्ये, याला म्हणतो आपण सब मॅक्झिलरी ग्लँड. याला सब मॅक्झिलरी ग्लँड सुद्धा म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. NCERT मध्ये 11चं जे NCERT आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा दिलेलं आहे. ठीक आहे, चला आता बघा. आता अधोजिव्हा म्हणजे काय, जिभेच्या खाली. जिभेने आपण बोलते म्हणजे भाषा, लँग्वेज. मग याला म्हणतो आपण सबलिंग्युअल ग्लँड. बघा याला म्हणतो आपण सबलिंग्युअल ग्लँड. आणि कर्णमूल ग्रंथी जी कानाजवळ असते याला इंग्लिशमध्ये म्हणतो बघा आपण पॅरोटिड ग्लँड. काय म्हणतो बघा, पॅरोटिड ग्लँड. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि बघा ओके, एक चौथा प्रकार आहे बघा जो प्राण्यांमध्ये पाहायला मिळतो, तो आहे बघा झायगोमॅटिक ग्लँड. कुठला, झायगोमॅटिक. गालाजवळ झायगोमॅटिक ग्रंथी, झायगोमॅटिक ग्लँड. अशा प्रकारचे 4 प्रकार बघा आपल्याला पाहायला मिळतात. कशाचे, तर ते बघा आपल्याला पाहायला मिळतात आपल्या लाळ ग्रंथीचे, सलायव्हरी ग्लँडचे. सगळ्यांना क्लिअर आहे? मानवामध्ये फक्त 3 आहेत. ओके, कर्णमूल ग्रंथी, अधोजिव्हा ग्रंथी, अधोहनु ग्रंथी. पॅरोटिड ग्लँड, सबलिंग्युअल ग्लँड, सबमॅन्डिब्युलर ग्लँड. लक्षात ठेवा. लाळ ग्रंथीमध्ये मेनली लाळ बाहेर येते, सलायवा बाहेर येते. ओके, हा भाग इनडायरेक्ट पार्ट आहे. आपल्या पचन संस्थेमधला. लक्षात ठेवा. सगळ्यात मेन गोष्ट बघा, जेव्हा लाळ ग्रंथींना होतो जंतू संसर्ग. ओके, जेव्हा होतं याला इन्फेक्शन. बघा जेव्हा होतं इन्फेक्शन स्पेशली होतं विषाणूचं इन्फेक्शन. ओके, व्हायरल इन्फेक्शन. बघा तो रोग होतो बघा गालफुगी. माहिती आहे गालफुगी. मग गालफुगी हा रोग, या रोगामध्ये लाळ ग्रंथी सुचते. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बघा मम्स. मग याला आपण म्हणतो बघा लाळ ग्रंथींचा दाह. गालफुगी म्हणजे मम्स. ओके, मग गालफुगी म्हणजे लाळ ग्रंथींची आग होणे, लाळ ग्रंथींचा दाह. ओके, इन्फ्लामेशन ऑफ सलायव्हरी ग्लँड. ओके, बघा अशा प्रकारे ही लाळ ग्रंथी आहे. चला मग आपण पचन संस्थेमध्ये लाळ ग्रंथी आपण ॲड केल्या. फक्त डायग्राममध्ये इथे फक्त एकच दाखवू आपण या ठिकाणी. ठीक आहे, आता बघा जी दुसरी ग्रंथी आहे ती आहे बघा स्वादुपिंड. स्वादुपिंड ग्रंथी जठराच्या खाली असते. ओके,
बघा स्वादुपिंड ग्रंथी जठराच्या खाली असते, स्वादुपिंड ग्रंथी जठराच्या खाली असते. बघा मग इथे जठराच्या खाली डावीकडे बघा अशी असते बघा स्वादुपिंड ग्रंथी. ओके, स्वादुपिंड म्हणजे जठराच्या खाली असते बघा अशी. बघा ही स्वादुपिंड ग्रंथी आहे बघा, मग ही आहे स्वादुपिंड. पॅनक्रियाज. ओके, आता बघा स्वादुपिंडामधनं बाहेर पडतो स्वादुरस. ओके, आणि हा जो स्वादुरस आहे बघा हा इकडनं इकडे येतो बघा, असं खाली इकडे. ओके, आला. मग हे जे कोणी अंत वाहून त्याला म्हणतो आपण स्वादुपिंड रसवाहिनी किंवा पॅनक्रियाटिक डक्ट. ओके, चला आता बघा स्वादुपिंड झालं संपलं. आता कुठली ग्रंथी उरली बघा, आता जी ग्रंथी उरली बघा ती आहे बघा आपली लिव्हर. ओके, लिव्हर म्हणजे काय, यकृत ग्रंथी उजवीकडे असते बघा, उजवीकडे. यकृत ही ग्रंथी उजवीकडे असते, उजवीकडे लक्षात ठेवा. ही आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. मग ही यकृत ग्रंथी, यकृत किंवा लिव्हर मधनं काय बाहेर पडते, पित्त किंवा बाईल. पित्त बघा, पित्त बघा यकृतामधनं पित्त बाहेर पडतं, पित्त. मग हे जे पित्त आहे, हे पित्त असं बाहेर पडतं आणि हे पित्त साठतं बघा एका पिशवीमध्ये, त्याला म्हणतो आपण पित्ताशय. काय म्हणतो बघा, पित्ताशय. बघा पित्त साठतं एका अवयवामध्ये, त्याला म्हणतो बघा आपण पित्ताशय. ठीक आहे, पित्ताशय. बघा मग हा जो पित्ताचा रंग पिवळसर आपल्याला पाहायला मिळतो बघा, हे आपलं पित्ताशय. मग हे बघा आपलं पित्ताशय, गॉल ब्लॅडर. पित्ताशय. ओके, लिव्हरमधनं पित्त बाहेर पडतं, हे येतं बघा पित्ताशयामध्ये. आता काय होतं बघा, स्वादुपिंड आपला रस म्हणजे स्वादुरस हा इकडे घेऊन येतो, पॅनक्रियाटिक ज्यूस या ठिकाणी येतो खाली कशामार्फत, तर येतो बघा पॅनक्रियाटिक डक्ट मार्फत. त्याचप्रमाणे बघा यकृतामध्ये असते बघा हेपॅटिक डक्ट, यकृत वाहिनी असते, ती पित्त खाली घेऊन जाते. आणि लक्षात ठेवा पित्ताशयापासनं अजून या ठिकाणी बघा खाली अशी ही वाहिनी येते, आली. मग ही इकडनं येते अशी, इकडनं येते. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वादुपिंड रस आणि यकृत रस म्हणजे पित्त रस हे दोघं पहिले एकत्र येतात आणि कॉमनली एका वाहिनीमार्फत जातात लहान आतड्यांच्या पहिल्या भागामध्ये. ओके, म्हणजे कुठल्या भागामध्ये, डिओडेनम मध्ये. ओके, बघा काय सिस्टीम आहे, बघा काय होऊन राहिलं. बघा काय होत आहे, बघा स्वादुपिंड बघा लिव्हरकडनं आलेला आहे, पित्तरस. हा पित्तरस पित्ताशयात साठतो, तो पित्ताशयामधनं इथं येतो. ओके, आणि तो मिसळतो या स्वादुपिंडासोबत, स्वादुपिंडाच्या रसासोबत मिसळतो बघा असा. लक्षात ठेवा हे दोघं कॉमनली एकत्र येतात आणि यांचा स्त्राव एकत्रित पाठवतात कुठे, तर लहान आतड्याच्या पहिल्या भागामध्ये. हा स्त्राव जातो एकत्रित लहान आतड्यांच्या पहिल्या भागामध्ये. लक्षात ठेवा त्यासाठी जे छिद्र असतं, ओके, या छिद्राला म्हणतो बघा आपण ॲम्प्युला ऑफ वेटर. बघा मग काय होतं बघा, बघा एकदा पुन्हा रिपीट करू. एकदा पुन्हा रिपीट करतो. बघा यकृतामधला, पहिले मराठीमध्ये बघा, यकृतामधला पित्तरस हा जातो पित्ताशयामध्ये जातो बघा खाली, असं इकडे जातो बघा पित्ताशयामध्ये. यासाठी असते बघा यकृत वाहिनी किंवा हेपॅटिक डक्ट असते. नंतर बघा उजवीकडनं येतं, डावीकडनं येतं बघा स्वादुपिंडामधला स्वादुरस, पॅनक्रियाटिक ज्यूस, ते आणतं स्वादुपिंड वाहिनी किंवा स्वादुरस वाहिनी किंवा पॅनक्रियाटिक डक्ट. दोघं एकत्र येतात बघा, दोघांचा रस एकत्र येतो आणि हा रस कॉमनली जातो लहान आतड्याच्या पहिल्या भागात. आणि हे जे छिद्रामार्फत होते त्या छिद्राला म्हणतो आपण बघा ॲम्प्युला ऑफ वेटर. बघा ज्या छिद्रामार्फत स्वादुरस आणि पित्तरस
हे जातात लहान आतड्याच्या पहिल्या भागामध्ये, त्याला म्हणतो बघा आपण ॲम्प्युला ऑफ वेटर, वेटर तुंबिका, वेटर तुंबिका किंवा वेटरचे छिद्र. ओके, लक्षात ठेवा बघा, हे आपली वेटर तुंबिका. बघा ही आपली, बघा याला म्हणतो आपण ॲम्प्युला ऑफ वेटर. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. बघा मग अशा प्रकारे अशी सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, आणि हीच आपली बघा पचन संस्था. ओके, तुम्ही जर डायग्राम बघितले बुकमध्ये डायग्राम कळत नाही कशी काढलेली असते, मात्र आपण एकदम सुबक सुशील चांगली डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे, चला आता बघा या भागामध्ये तुम्हाला एक गोष्ट ॲड करायची आहे. ओके, एकदा पुन्हा बघा इंग्लिशमध्ये. लेफ्ट साईडमध्ये पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाजमधला पॅनक्रियाटिक ज्यूस हा पॅनक्रियाटिक डक्ट मार्फत जठराच्या खाली येतो. लिव्हरमधलं बाईल ज्यूस सगळ्यात पहिले येतो गॉल ब्लॅडरमध्ये, तिकडून जातो बघा तो हेपॅटिक डक्ट मार्फत जठराच्या खाली. नंतर हेपॅटिक डक्ट पॅनक्रियाटिक डक्ट एकत्र येतात, बाईल ज्यूस पॅनक्रियाटिक ज्यूस एकत्र येतात आणि ते जातात लहान आतड्याच्या पहिल्या भागात, म्हणजे फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन, याला म्हणतो डिओडेनम. ओके, मग डिओडेनममध्ये छिद्र असते बघा, त्या छिद्राला आपण म्हणतो ॲम्प्युला ऑफ वेटर. मग अशा प्रकारे पचन संस्था असते. मग लक्षात ठेवा, आपल्याला पचन पूर्ण करायचं आहे, आपल्याला डायजेशन कंप्लीट करायचं आहे, यासाठी आपल्याला पाहिजे असते पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस. मग बघा हा कंप्लीट पार्ट येतो डिओडेनममध्ये, आणि म्हणून या आद्यांत्राला म्हणतो आपण पचनाचा मुख्य अवयव. बघा या आद्यांत्राला आपण म्हणतो पचनाचा मुख्य अवयव. हा असतो पचनाचा मुख्य अवयव. ओके, मेन पार्ट ऑफ डायजेशन, मेन पार्ट. सगळ्यांना क्लिअर आहे. बघा खूप खूप महत्त्वाचा पार्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, चला मग आता बघा मुखामध्ये दात आहेत, नो डाऊट. बघा मुखामध्ये दात आहेत, दात बघा मुखामध्ये दात आहेत. मग आपल्याला पाहायचे दात, दातांचं काम काय. ओके, मुखामध्ये जीभ पण आहे, जीभ मुखामध्ये जीभ पण आहे, जीभ बघा मुखामध्ये जीभ पण आहे, जीभ म्हणजे टंग. टंग पण काय, याचं पण आपल्याला फंक्शन पाहायचं आहे. बघा मग आपण जर बघितले टंग, बघा समजा ही आपली टंग आहे, बरोबर, टंग. बरं मला सांगा बरं जिभेचं काम काय. जिभेचं काम बघा, जिभेचं काम आहे चव समजणे, चव समजणे, टेस्ट. बघा जिभेवर आपल्याला टेस्ट समजते, कारण जिभेवर आपल्याला पाहायला मिळतात रुची कलिका किंवा रुची तालिका, टेस्ट बर्ड्स. बघा काय असतात, टेस्ट बर्ड्स असतात. याच्यामुळे आपल्याला चव समजते. आता बघा आपण जर स्ट्रक्चर बघितलं जिभेचं, बघा जिभेचा मधला हा समोरचा भाग आहे, बघा समोरचा भाग हा शेंडा आहे. ओके, बघा हा आतला भाग आहे, जिभेचा आतला भाग आहे, आतला भाग हा जिभेचा मधला भाग आहे. ओके, नंतर बघा हे जिभेचे आपल्या साईडचे भाग पाहायला, साईडचे भाग. ओके, लक्षात ठेवा जिभेच्या शेंड्यावर, या जिभेच्या शेंड्यावर आपल्याला समजते बघा चव कुठली, तर गोड, स्वीट. ओके, स्वीट. बघा जेव्हा कुठल्या पण गोड गोष्ट आपण खातो, सगळ्यात पहिले आपण टेस्ट करून बघतो बघा, अशी नॉर्मल जिभ हा वरचा भाग लावतो, शेंडा, जिभेच्या शेंड्यावर आपल्याला गोड चव कळते. आता बघा जेव्हा आपण चिंच खातो, चिंच आपल्या तोंडाला पाणी सुटते. ओके, लक्षात ठेवा साईडला पाणी सुटते. मग लक्षात ठेवा या ठिकाणी असते आंबट खारट चव या ठिकाणी लागते, आंबट खारट. या भागाला पण सेम आंबट खारट. ओके, बिटर अँड सॉल्टी असं म्हणू शकतो आपण, सोर, आंबट म्हणजे सोर अँड बिटर चव या ठिकाणी लागते. ओके, लक्षात ठेवा आपण जेव्हा एखादी कडू टॅबलेट घेतो, गोळी घेतो, तेव्हा आपण जीभ बाहेर काढून आत टाकतो टॅबलेट, बघा अशी. का बरं, कारण जर जिभेच्या मध्यभागी जर गोळी पडली तर पूर्ण जीभ कडू होऊन जाते. लक्षात ठेवा जिभेच्या मधल्या भागावर कुठली चव असते, तर ही चव असते बघा कडू, बिटर. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, लक्षात ठेवा मग आपल्या चवी किती आहेत बघा, कडू, गोड, आंबट खारट चवी आहे. बघा या ठिकाणी बघा आणखी एक चव आहे बघा, ती म्हणजे काय, ती आहे तिखट. लक्षात ठेवा तिखट ही चव नाही, तिखट. ओके, तिखट ही चव नाही. अशा तिखट असतं, तिखट म्हणजे आग, आग म्हणजे दाह म्हणजे इन्फ्लामेशन. तिखट ही चव नाही, तिखट हे असते इन्फ्लामेशन. ओके, बघा हे असते इन्फ्लामेशन.
बघा तिखट असते इन्फ्लामेशन, मग तिखट असते इन्फ्लामेशन. ओके, लक्षात ठेवा. मला सांगा, आपण तिखट खाल्लं तिखट लागते, खूप तिखट खाल्लं पोट पण दुखते, सकाळी सकाळी आपल्याला गुदवाराला पण खाज येते, आग येते, आग वाटते. सोडून द्या, तिखट जर आपण स्किनवर टाकलं तरी पण तिखट लागतं, म्हणजे तिखट डोळ्यात टाकलं तिखट लागतं. मग तिखट ही चव नाही, ती आग आहे, इन्फ्लामेशन आहे. लक्षात ठेवा, तिखट ही चव नाही. लक्षात ठेवा, एक आणखी चव आहे बघा, चवीला म्हणतो बघा आपण उमामी. बघा उमामी, लक्षात ठेवा, एक चव आहे बघा उमामी. उमामी उमामी हे एक चव आहे, याला म्हणतो आपण कृत्रिम चव. बघा ही कृत्रिम चव आहे बघा उमामी. उमामी ही आहे आर्टिफिशियल टेस्ट, ही आर्टिफिशियल टेस्ट आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे, आपण जातो हॉटेलमध्ये, तिथे खातो, अजिनोमोटो वगैरे त्यात टाकतात, त्यामुळे चव चांगली लागते. तर बघा त्यासारखी आर्टिफिशियल चव आहे. ग्लुटामिक ॲसिड किंवा ग्लुटेनची चव असते. ग्लुटेन किंवा ग्लुटामिक ॲसिड संबंधी हे लक्षात ठेवा, ग्लुटामिक ॲसिड संबंधी चव असते. बघा आपण आपल्या घरी शेवळ्या खातो, पण वाटत नाही जास्त, आपल्याला खायची इच्छा होत नाही. पण आपण मॅगी जास्त वेळा खाऊ शकतो. का बरं खाऊ शकतो मॅगी जास्त आपण? कारण त्या मॅगीमध्ये आपल्याला या प्रकारे चव पाहायला मिळते, उमामी. लक्षात ठेवा, हे सगळं बघा आपले पचन संस्थेमधला भाग आहे. ओके, आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखी एक, आपला पाहायचे जठरग्रंथी. जठरग्रंथी कुठे असतात? जठरग्रंथी असतात बघा जठराच्या आतमध्ये, अशा जठराच्या आतमध्ये. बघा ह्या जठराच्या आतमध्ये काय बघा, तर ह्या आहेत बघा जठराच्या आतमध्ये आपल्या जठरग्रंथी. बघा जठराच्या आतमध्ये आपल्या जठरग्रंथी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गॅस्ट्रिक ग्लँड्स. ओके ओके, आता बघा, आता आपण जर बघितला बघा हा भाग, तर हा शेषांत्र आहे, लहान आतड्यांचा शेवटचा भाग आहे. ओके, शेषांत्र भाग जास्त कॉईल आहे, जास्त कॉईल, बरोबर, जास्त वळीचा भाग आहे. बघा मग शेषांत्र काय असतो? बघा शेषांत्र हा असतो जास्त वळीचा भाग असतो, जास्त वळ्या याच्या आपल्याला पाहायला मिळतात. बघा मग हा असतो मोर कॉइल्ड पार्ट, हा असतो बघा इट इज अ मोर कॉइल्ड पार्ट. ठीक आहे, त्यामध्ये मध्यांतर हा कमी वळीचा पार्ट असतो. आता बघा लहान आतड्यांच्या शेवटी आणि मोठ्याच्या सुरुवातीला, म्हणजे शेषांत्र आणि सेकम यांच्या मधल्या पॉइंटला या ठिकाणी आपला असा एक शेपटी सारखा भाग पाहायला मिळतो, शेपटी सारखा भाग. ओके, मग याला म्हणतो आपण आतड्यांची शेपटी, आंत्रपुच्छ. हाच आहे बघा आपला अपेंडिक्स. अपेंडिक्स, हा अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स सुद्धा आपल्या शरीरामधला बिनकामाचा अवयव आहे. बघा अपेंडिक्स हा पहिले आपल्या पचन संस्थेचा भाग होता. याच्यामधनं सेल्युलेज नावाचं विकर बाहेर पडत होतं, विकर जे पचनाचं काम करायचं, सेल्युलोज पचनाचं काम करायचं. मात्र सध्या आपल्यामध्ये हे विकर आहे, मात्र हा भाग पचनामध्ये भाग घेतला नसल्यामुळे आपल्याला सेल्युलोज पचत नाही. लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा मग लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्राण्यांमध्ये पण अपेंडिक्स असतो. ओके, पण हे विकर नसते. मग प्राण्यांमध्ये पण सेल्युलोज पचत नाही, मात्र प्राण्यांच्या जठरामध्ये 4 कप्पे असतात. त्या स्टमकच्या कप्प्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सेल्युलोज पचवणारे जीवाणू, म्हणून त्यांना ते सेल्युलोज पचतं प्राण्यांमध्ये. लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा अशा प्रकारे हे जे आपण काढलंय, ही आहे आपली पचन संस्था. ओके, बघा ही आपली पचन संस्था आहे. बऱ्यापैकी प्रत्येक पार्ट प्रॉपरली तुम्ही ड्रॉ करून दिलेला आहे. जर प्रॉपर लक्षात ठेवलं तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट फक्त आपल्याला पाहायच्यात, ते आपण समोरच्या ठिकाणी पाहू. बघा ओके, आणि हे जी पचन संस्था आहे, पचन संस्था, आता याच्यामध्ये पुढल्या भागामध्ये आपल्याला पाहायचे प्रत्येक भागाचं काय कार्य आहे, प्रत्येक भागाचे किती प्रकार आहेत, प्रत्येक भागाचं काय काय कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा जे खूप महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, चला आता आपण बघू. आता आपण हे जे पहिलं सगळं बघा, हे एकदा आपण रिवाइज करण्याचा प्रयत्न करू. ओके, याला एकदा प्रॉपर आपण पाहायचा प्रयत्न करू. बघा मग सगळ्यात पहिला भाग म्हणजे काय, पचन संस्था. बघा पचन संस्थेचं कार्य आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक गोष्ट नोट्समध्ये तुमच्या असेल, ती पाहून घ्या व्यवस्थित. तुम्हाला मी लिहिलेलं पण देईल. बघा मानवी पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा पचन संस्थेचं सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे कार्य. काय कार्य बघा, तर पचन हे कार्य आहे. पचन म्हणजे डायजेशन. काय आहे डायजेशन? ओके, डायजेशन बघा, कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल फूड इज कॉल्ड एज डायजेशन. ओके, जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नामध्ये करणे याला म्हणतो आपण पचन. बघा पचन संस्थेमार्फत
जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नामध्ये होणे आणि ज्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होऊ शकते या प्रक्रियेला आपण म्हणतो पचन. साधे अन्न म्हणजे असं अन्न जे रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होतं, जे पेशी वापरू शकतात, मग त्या अन्नामध्ये कन्व्हर्शन होणे याला म्हणतो आपण पचनाची प्रक्रिया. ठीक आहे, चला बरं, आपण जे अन्न खातो ते असतं कॉम्प्लेक्स फूड, जटिल अन्न. ज्या अन्नामध्ये असतात बघा कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, प्रोटीन्स, मेद म्हणजे फॅट्स फॅट्स. मग लक्षात ठेवा, जेव्हा या हे जे तीन आहेत बघा, मेन कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, यांचं जे सिंपल अन्न आहे बघा ते कुठलं असेल तर बघा कर्बोदकांपासून बनला ग्लुकोज म्हणजे सिंपल अन्न आहे. म्हणजेच काय बघा, म्हणजेच ग्लुकोज ही शुगर आहे. मोनोसॅकराइड्स लक्षात ठेवा, मोनोसॅकराइड किंवा डायसॅकराइड. ओके, बघा मोनोसॅकराइड किंवा डायसॅकराइड हे दोन्ही पण आपल्याला सिंपल अन्न असलेले पाहायला मिळतात. ओके, म्हणजे कुठले ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, त्याच्यानंतर माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. मग जर तुम्हाला यापासून काही जरी बनताना पाहायला मिळालं यापैकी तर ते साधं अन्न झालं. प्रथिनापासून अमिनो आम्ले बनतात, हे साधं अन्न आहे अमिनो आम्ले. मेदापासून मेदा आम्ले आहे. मग लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या पचन संस्थेमध्ये ह्या प्रक्रिया घडतील यालाच म्हणतो आपण पचन झालं. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, बघा आता आपण जर पाहिलं बघा, आपली 11ची NCERT 11चं पुस्तक पाहिलं, 11 आणि 12 बघितलं, त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी डेफिनेशन असते बघा, इंग्लिशमध्ये वेगळी डेफिनेशन असते, पण आपल्याला ही गरजेची नाही आहे. पण आपण वाचून घेऊयात तरी बघा काय डायजेशन. बघा, डायजेशन इज डिफाईन ॲज द प्रोसेस ड्युरिंग विच the complex, non-diffusible and non-absorbable food substances are converted into simple, diffusible and absorbable substances by enzymes. सिंपल भाषेमध्ये कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिंपल फूड याला म्हणतो पचन. आणि ही क्रिया कोण करतं तर ही क्रिया करतं पचन संस्था. पचन संस्थेमधलं कोण करेल तर बघा ही प्रक्रिया करते पचन संस्थेमधली विकरे, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, पचनाची विकरे. बघा ॲक्च्युली पचनाची जी विकर आहेत, पचनाची विकरे यांच्या मार्फत ही प्रक्रिया मेनली आपल्याला होताना पाहायला मिळते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. ओके, हे पण आपल्याला प्रॉपरली नंतर सगळ्यात पाहायची आहेत बघा, खूप महत्त्वाची आहेत ही पण. चला ओके, मग आता आपल्याला पाहायचं आहे पचन संस्थेचे कुठले भाग आहेत. पचन संस्थेचे कुठले भाग आहेत बघा, तर बघा पचन संस्थेचे 2 भाग असतात. कुठले बघा, सगळ्यात पहिला अन्ननलिका, दुसरा पचनग्रंथी, ॲलिमेंटरी कनाल, डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके, पचनग्रंथी 5 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, पचनग्रंथी म्हणजे असा भाग ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अन्न कसं असतं, ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अन्न इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं. बघा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो फूडसोबत या भागाचा. ओके, फूडसोबत इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो या भागाचा, अन्नाचा अप्रत्यक्ष कॉन्टॅक्ट असतो. मात्र या भागाचा कॉन्टॅक्ट असा असतो, हा भाग डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो फूडच्या. अन्नाच्या हा भाग डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो. बघा अन्ननलिकेची लांबी किती असते बघा, तर ही लांबी असते बघा 32 फूट किंवा 9.5 मीटर किंवा 950 सेंटीमीटर. लक्षात ठेवा, अंदाज घ्या प्रॉपर. ठीक आहे, चला मग लक्षात ठेवा आपल्या अन्ननलिकेमध्ये जे अवयव दिसतात बघा, तर बघा या ठिकाणी बघा अशा प्रकारे बघा, इथं माउथ आहे, इसोफॅगस आहे, लिव्हर आहे, स्टमक आहे बघा. मग ज्या भागातनं अन्न लागतं जाऊन बघा असं, त्या भागाला आपण म्हणतो अन्ननलिका. क्लिअर आहे. चला मग आता बघा, आता आपल्याला पाहायचं आहे अन्ननलिका जी आहे बघा, याच्यामध्ये कोणते अवयव येतात. डायरेक्ट क्रम पाठ करून टाकायचा, क्रम पाठ करा, क्रम विसरायचा अजिबात नाही, क्रम परीक्षेमध्ये येतो. बघा काय क्रम आहे, मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार. मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार. इंग्लिशमध्ये माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. हाच क्रम पाठ करा. मी तुम्हाला रिकमेंड करतो इंग्लिश पाठ करा, मराठी पाठ करू नका. मराठीमध्ये बघा इथे ग्रासिका, ग्रसनी कन्फ्यूज होऊ शकतं बरेचदा, पण इंग्लिश कन्फ्यूज होणार नाही. माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. बघा मग हे आपले अन्ननलिकेमधले महत्त्वाचे अवयव आहेत. ओके, आता बघा याच्यामध्ये आपण बघितलं लहान आतड्यांचे 3 भाग पडतात. कुठले बघा, तर आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र, डिओडेनम, जेजुनम, इलियम. ट्रिक बघा, ट्रिक लहान बहीणचा नवरा म्हणजे दाजी म्हणजे लहान दाजी ही आपली ट्रिक आहे. दाजी, DAJI स्पेलिंग जर घेतलं आपण तर बघा DAJI. मग ट्रिक बघा डिओडेनम, जेजुनम, इलियम, अशी ट्रिक लक्षात ठेवायची. नंतर बघा मोठ्या आतड्यांचे पण 3 भाग असतात, सेकम, कोलन, रेक्टम. रेक्टम म्हणजे मलाशय बघा, सेकम, कोलन, रेक्टम. बघा याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ट्रिक बघा, आपल्या इतिहासामध्ये
तीन कट फेमस आहे, तीन कट खूप फेमस आहे. त्यातला एक कट आहे बघा, त्यामध्ये सगळ्यात मोठा एक कट आहे बघा, तो कट आहे काकोरी कट आहे. काकोरी कट मग काकोरी कट, का म्हणजे CA का, को म्हणजे CO, री म्हणजे आरी. बघा मग मोठा कट मोठावरनं मोठे आतडे बघा, सेकम कोलन रेक्टम असं पाठ करायचं. क्रम येऊ शकतो खालून वर किंवा वरून खाली, हा क्रम परीक्षेमध्ये येऊ शकतो. चला बघा आता कोलॉन 4 प्रकारचा आहे. कोलॉनचे 4 प्रकार आहेत. कुठला बघा, चढता, आडवा, उतरता आणि सिग्मॉइड. असेंडिंग, ट्रान्सवर्स, डिसेंडिंग आणि सिग्मॉइड. बघा चढता कोलॉन, आडवा कोलॉन, उतरता कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन. हे कोलॉनचे 4 भाग आपल्याला पाहायला मिळतात. ओके, बघा चढता कोलॉन म्हणजे बघा असा वर असतो, हा असा वर जातो. आडवा कोलॉन असा साईडला हॉरिझॉन्टल येतो बघा, हॉरिझॉन्टल. ओके, नंतर जो खाली येणारा आहे बघा, खाली येणारा त्याला आपण म्हणतो उतरता कोलॉन. आणि एक असतो बघा असा, तो आहे बघा असा सिग्मॉइड कोलॉन. बघा असे कोलॉनचे 4 भाग आपल्याला पाहायला मिळतात. ओके, बघा खूप महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. एकदा प्रश्न विचारलाय बघा परीक्षेमध्ये, ओके, सिग्मॉइड कोलॉन कोणाचा भाग आहे, तर तो मोठ्या आतड्यांचा भाग आहे. चला बघा मग आता बघा, आता आपल्याला पाहायच्या पचनाच्या ग्रंथी. पचनाच्या ग्रंथी किती आहेत बघा, तर त्या 5 आहेत. लाळ ग्रंथी, जठर ग्रंथी, यकृत किंवा यकृत ग्रंथी, स्वादुपिंड किंवा स्वादुपिंड ग्रंथी आणि आंतरग्रंथी. लक्षात ठेवा, सलायव्हरी ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड, लिव्हर ग्लँड आणि पॅनक्रियाज. ओके, पॅनक्रियाज आणि आंतरग्रंथीला आपण म्हणतो बघा इंटेस्टिनल ग्लँड्स. ओके, लक्षात ठेवा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या आंतरग्रंथी आहे ह्या कुठे असल्या पाहिजे, ह्या आतड्यामध्ये असल्या पाहिजेत. आंतरग्रंथी ह्या आतड्यामध्ये असल्या पाहिजेत. लक्षात ठेवा या आंतरग्रंथीमध्ये जी सगळ्यात मेन आंतरग्रंथी आहे बघा, ती आहे बघा ब्रुनस ग्रंथी. बघा ती आहे ब्रुनस ग्लँड. ब्रुनस ग्रंथी बघा, हिचं मेन काम पचनासंबंधी आहे. ओके, मला सांगा पचनाचा मुख्य अवयव कुठला, डिओडेनम, आद्यांत्र. मग हे कुठे असली पाहिजे बघा, ही असली पाहिजे आद्यांत्रामध्ये. ही आद्यांत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ही आपल्या डिओडेनम मध्ये पाहायला मिळते. लक्षात ठेवा ब्रुनस ग्रंथी, प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, आपण नंतर कव्हर करू. ओके, ब्रुनस ग्रंथी ही सगळ्यात मोठी आंतरग्रंथी आहे जी आतड्यांच्या आतल्या भागामध्ये पाहायला मिळते. कोणते आतडे मेनली, तर डिओडेनम, लहान आतड्यामधला पहिला भाग आद्यांत्र. ठीक आहे, चला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, बघा आंतरग्रंथी महत्त्वाची ब्रुनस ग्रंथी आहे. ओके, आणि याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंटेस्टिनल ग्लँड्स. ओके, बघा अशा प्रकारे. आता बघा आपण जर प्रॉपर डायग्राम बघितली, ही डायग्राम आपण ऑलरेडी काढलेली आहे, पण हे तुझे मला शिकवलं आहे सेम NCERT मधला आहे बघा. NCERT मधला प्रत्येक पॉईंट मला शिकवलेला आहे बघा इथे. मग हे ओरल कॅव्हिटी, आता हे आपण शिकलो मराठीमध्ये शिकलो. ओके, पण जर तुम्ही NCERT मध्ये गेले प्रॉपर NCERT मध्ये, तर NCERT मध्ये बघा तुम्हाला हे प्रॉपर डायग्राम प्रॉपर या ठिकाणी पाहायला मिळतं बघा. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम 2 भाग आहे बघा, कुठले, तर बघा एलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह ग्लँड्स. बघा मग पहिला भाग कुठला, माउथ. बघा मग काहीमध्ये मुख आहे, काहीमध्ये मुख गुहा पण आहे. बघा हे आहे बकल कॅव्हिटी म्हणजे मुख गुहा, ज्यामध्ये आहेत दात आणि जीभ. पण आपण हा पार्ट घेत नाही, आपण घ्यायचा पण गरज नाही. ओके, हे 11च्या NCERT मध्ये आहे, लक्षात ठेवा 11च्या NCERT मध्ये आहे. ठीक आहे, आपण जे पाठ केलं तेच लक्षात ठेवायचं, फक्त हा मी रिवाइज करतोय पाठ इंग्लिशमध्ये. बघा मग कोणते भाग आहेत, माउथ, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि कुठलं बघा, तर ते बघा आपलं ॲनस. बघा ॲनस. ओके, क्लिअर आहे. मग हे बघा एलिमेंटरी कॅनल, अनलिकेज मधले अवयव, आणि कुठले आहे बघा पचनग्रंथी, डायजेस्टिव्ह ग्लँड्स, तर बघा सलायव्हरी ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड्स, लिव्हर, पॅनक्रियाज आणि इंटेस्टिनल ग्लँड्स. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे हे आहेत बघा आपल्या पचनाच्या ग्रंथी. आणि ओके, नंतरचा बघा सगळ्यात नेक्स्ट मुद्दा बघा, तो म्हणजे काय, पचन संस्थेमध्ये कोणत्या प्रक्रिया आहेत, तर ह्या प्रक्रिया दिल्या बघा NCERT मध्ये. बघा ह्या प्रक्रियात बघा 5 प्रोसेसेस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, असिम्युलेशन आणि इजेक्शन. बघा क्रम लक्षात ठेवा, क्रम खूप महत्त्वाचा आहे. इंजेशन पहिला बघा, इंजेशन, मग डायजेशन, मग ॲब्सॉर्प्शन, मग असिम्युलेशन आणि इजेक्शन. याला मराठीमध्ये आपण म्हणतो अंतर्ग्रहण, पचन, अधिशोषण, सात्मीकरण आणि बहिक्षेपण. ठीक आहे, चला मग हे काय असतं एकदा पाहून घेऊ. बघा पचनाच्या पायऱ्या किंवा स्टेप्स इन डायजेशन पहा कुठल्या आहे. बघा पहिलं अंतर्ग्रहण, पचन,
अधिशोषण किंवा शोषण, शोषण किंवा अधिशोषण काही फरक पडत नाही. सत्मीकरण, बहिक्षेपण. इंग्लिशमध्ये बघा इंजेक्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, असिम्युलेशन आणि इजेक्शन. बघा काय अंतर्ग्रहण, मुखावाटे अन्न शरीरात घेणे, टेकिंग फूड इन टू द बॉडी. ओके, शरीरामध्ये अन्न घेणे पण कशा वाटे, मुखावाटे. बरं, अन्न का घेतलं, कारण ते पेशीला किंवा सेलला पाहिजे सिम्पल फूड, पण आपण मुखावाटे घेतलंय कॉम्प्लेक्स फूड. मग आपण बघा, मग नेक्स्ट आहे बघा पचनाची प्रक्रिया. काय आहे पचन, जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नामध्ये करणे, कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल फूड. जे अन्न खाल्लं कॉम्प्लेक्स त्याला सिम्पल करायचं आहे, सिम्पल केलं पचन संस्थेमार्फत, त्याला म्हणतो आपण पचनाची प्रक्रिया. आता जे सिम्पल अन्न आहे ते ब्लडमध्ये गेलं पाहिजे. बघा, मग पचलेल्या अन्नाचे रक्तात शोषण होणे आणि रक्ताद्वारे ते पेशीपर्यंत वहन होणे याला म्हणतो आपण ॲब्झॉर्प्शन. बघा, रक्तामध्ये सिम्पल फूड ॲब्झॉर्ब करणे किंवा पेशीपर्यंत पाठवणे याला म्हणतो आपण ॲब्झॉर्प्शन. डायजेस्टेड फूड ॲब्झॉर्ब बाय द ब्लड अँड सप्लाइड टू द बॉडी किंवा सेल, मग याला म्हणतो आपण ॲब्झॉर्प्शन. आणि फायनली बघा ॲब्झॉर्प्शन प्रक्रिया ही रक्तामध्ये होते. ओके, रक्तातनं मग बघा रक्तामधनं प्रत्येक गोष्ट पेशीपर्यंत पाठवली जाते. बघा, लहान आतड्यामधलं ॲब्झॉर्प्शन ब्लडमध्ये होते, ब्लडमधनं मग सात्मीकरणची प्रक्रिया. काय सात्मीकरण, शोषलेल्या अन्नाचा पेशीद्वारे वाढ, ऊर्जासाठी वापर होणे याला म्हणतो आपण असिम्युलेशन. बघा, सिम्पल फ्लूइड ब्लडमध्ये आलं, ते सेलपर्यंत आलं, सेल ते यूज करतात फॉर सेक ऑफ एनर्जी अँड ग्रोथ, पेशींमार्फत सिम्पल अन्न वापरणे याला म्हणतो आपण असिम्युलेशन. आणि फायनली आता उरलं काय, आता फायनली उरतात बघा सगळ्यात पहिला भाग न पचलेलं अन्न. दुसरं, काही अन्न पचतं पण ते बॉडीमध्ये स्टोअर होत नाही, म्हणजे ते पचलेलं अन्न आहे पण ते शोषलेलं नाहीये, म्हणजे न पचलेलं आणि न शोषलेलं अन्न शरीराच्या बाहेर पडते याला म्हणतो बहिक्षेपण. बघा, न पचलेलं व न शोषलेलं अन्न किंवा पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात याला म्हणतो बहिक्षेपण. रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड अँड अनॲब्झॉर्ब फूड बाय बॉडी इज कॉल्ड ॲज इजेक्शन. मग अशा प्रकारे ह्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या. तुम्हाला परीक्षेमध्ये येईल यांचा क्रम, हे यांचं फंक्शन येणार नाही, यांचा अर्थ पण येणार नाही. परीक्षेमध्ये क्रम येऊ शकतो, वरून खाली किंवा खालून वर असा क्रम लावा. ठीक आहे, चला बघा, मग आपण जे सगळं बघितलं आता पचन संस्था, तर हे NCERT मध्ये डायग्राममध्ये आपण पाहू शकतो. बघा या ठिकाणी बघा ओरल कॅव्हिटी आहे, म्हणजे मुख गुहा, मग माउथ आहे बघा, माउथ मुख आहे. बघा इथे कानाजवळ ग्रंथी आहे बघा, पॅरोटिड ग्लँड आहे, पॅरोटिड ग्लँड, कर्णमूल ग्रंथी. बघा इथे बघा घसा आहे, घसा म्हणजे फॅरिंग्स. नंतर बघा आणखी दोन ग्रंथी आहे बघा सब मॅक्झिलरी ग्लँड आणि सबलिंग्युअल ग्लँड. या सब मॅक्झिलरच आपण म्हटलं होतं सब मॅन्डिब्युलर ग्लँड. ओके, मग कर्णमूल ग्रंथी, अधोजिवा ग्रंथी आणि अधोहनु ग्रंथी अशा ग्रंथी आपल्याला पाहायला मिळतात. बघा सब मॅक्झिलरी, अधोहनु, सबलिंग्युअल, अधोजिवा. नंतर बघा नंतर बघा इसोफॅगस, याला म्हणतो आपण फूड पाईप. मग याला म्हणतो फूड पाईप. ग्रासिका, ही आपली ग्रासिका आहे, ग्रासिका. नंतर बघा जठर म्हणजे काय, जठर म्हणजे बघा स्टोमॅच. नंतर बघा उजवीकडे राईट साईडला लिव्हर आहे बघा, लिव्हर यकृतमधून बाहेर पडतं बघा पित्तरस, बाईल ज्यूस, मग ते साठतं बघा पित्ताशयामध्ये, गॉल ब्लॅडर. नंतर बघा जठराच्या खाली डावीकडे आहे बघा पॅनक्रियास. ओके, बघा मग इथं पॅनक्रियासमधला ज्यूस, ओके, आणि इकडनं बघा बाईल ज्यूस, हे एकत्र येतात आणि जातात लहान हातांच्या पहिल्या भागामध्ये. ओके, मग याला म्हणतो बघा डिओडेनम, लहान हातांचा पहिला भाग, आद्यांत्र. नंतर बघा दुसरा भाग जो आहे बघा, हा दुसरा भाग, याला म्हणतो आपण जेजुनम, मध्यांत्र. आणि जो शेवटचा भाग आहे बघा, शेवटचा भाग, त्या भागाला म्हणतो आपण बघा शेषांत्र, इलियम. ओके, नंतर बघा मोठ्यांचा पहिला भाग सेकम. नंतर कोलन, बघा चढता कोलन, असेंडिंग कोलन. नंतर बघा हा ट्रान्सफर्स कोलन. नंतर हा उतरता कोलन बघा, डिसेंडिंग कोलन. आणि फायनली बघा आपला जो आहे तो आहे बघा सिग्मॉइड कोलन. फायनली बघा तो शेवटचा भाग आहे बघा, त्याला म्हणतो बघा आपण रेक्टम, मलाशय. आणि फायनली बघा ॲनस, गुदवार. ओके, इलियम बघा, इलियम लहान हातांचा शेवटचा भाग इलियम आणि मोठ्या हातांचा पहिला सेकम. यांच्या ठिकाणी इथे शेपटी असते बघा, शेपटी. या शेपटीला म्हणतो आपण अपेंडिक्स किंवा वर्मिफॉर अपेंडिक्स, जो आपल्या शरीरामधला बिनकामाचा अवयव आहे, कारण त्याच्यामधल्या सेल्युलर विकारांचा आता पचन संस्थेमध्ये काही भाग नसतो. अशा प्रकारे बघा ही NCERT डायग्राम तुम्हाला मी तोंडपाठ करून दिली. स्वतः डायग्राम मी काढलेली आहे. ओके, बघा मग ही डायग्राम बघा आणि आपली डायग्राम बघा आणि मला सांगा कुठली डायग्राम तुम्हाला जास्त समजते, कोणती डायग्राम जास्त प्रॉपर समजेल. बघा
दिस इज कॉल्ड द क्वालिटी. ओके, ठीक आहे. माझ्याकडे पण PPT आहे, माझ्याकडे पण डायग्राम्स ऑलरेडी आहेत, मी तसं शिकवू शकतो, पण नाही, ते समजणार नाही. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आपण काही पाठलं ते वापरू शकतो, फॅक्चरला वापरू शकतो, मात्र कॉन्सेप्टला वापरता येत नाही. एकदा शिका, तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही, माझी गॅरंटी आहे. तुम्ही माझ्याकडे एकदा शिकले तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. ओके, तरी पण हे आपलं ऑनलाईन लेक्चर आहे. ऑफलाईनमध्ये तर बऱ्यापैकी ते आपण गोष्टी सांगतो, मजा करतो, थोडीशी काही वेगळं पण बोलतो, लक्षात ठेवतो विशेषतः. ठीक आहे, पण हे पण सेमच आहे, काहीच फरक पडणार नाही, फक्त प्रॉपर लक्षात ठेवा. चला, चला आता बघा, आता आपला पाहायचा आहे जठराचे भाग. जठराचे भाग आणखी आपले एकदा रिवाइज करायचे आहेत. जठराचे भाग आपण जर बघितले तर मग आता बऱ्यापैकी आपला सगळाच पार्ट जो आहे तो सगळा पार्ट संपून जातो, मेन पार्ट. मग नंतर जो भाग राहतो बघा, तो राहतो फक्त सगळ्यांची कार्य. बघा हे आपलं जठर आहे. जठर बघा, जठराचे भाग, अॅनाटॉमिकल रिजन्स ऑफ ह्युमन स्टमक. बघा हे इसोफॅगस म्हणजे काय रे, बघा म्हणजे काय, याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, मग ही आपली ग्रासिका फूड पाईप. ग्रासिकासनं अन्न कुठे आलं, जठरामध्ये आलं. जठर बघा, हे जठर आहे. जठरामधनं अन्न जाईल कुठे, तर हे जाईल बघा लहान आतड्यांच्या पहिल्या भागामध्ये. ओके, फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके, मग त्याला म्हणतो बघा आपण डिओडेनम, म्हणजे आद्यांत्र. बघा मग इथला हा आद्यांत्र भाग आहे, आद्यांत्र. मग हे आपलं जठर आहे. बघा जठराचे 3 भाग पडतात. बघा वरचा भाग फंडस, मध्य भाग कार्डियाक आणि खालील भाग बघा पायलोरिक. ठीक आहे, बघा आपण ट्रिक वापरली होती. वर काय असतो, वर बघा, वर असतो फॅन, मग फॅन वरनं फंडस. बघा मध्ये असतं आपलं हृदय, मध्यभागी असतं आपलं हृदय. हृदयाचा अभ्यास म्हणजे कार्डिओलॉजी, कार्डिया म्हणून या भागाला म्हणतो कार्डियाक, मधल्या भागाला कार्डियाक असं म्हणतो. आणि खालच्या भागामध्ये गुदद्वार असते. गुदद्वाराला रोग होतो बघा पाईल्स, काय होतो, मूळव्याध रोग होतो, म्हणून खालच्या भागाला म्हणतो बघा आपण पायलोरिक. बघा फंडस, कार्डियाक, पायलोरिक असे 3 भाग वरून खाली जठराचे पाहायला मिळतात. ठीक आहे, पण आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर जठराकडे अन्न आलं ग्रासिकेकडनं तर ते कोणत्या भागामध्ये येईल, वरच्या भागात यायला पाहिजे असं आपल्याला वाटते. मात्र हे अन्न कुठे येतं बघा, तर हे अन्न येतं बघा असं इकडनं या भागामध्ये, म्हणजे कार्डियाक मधल्या भागात अन्न येते. हा भाग वरचा या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, बघा मग हे जे आहे बघा हे, तर यांना आपण म्हणतो बघा, यांना आपण म्हणतो जठराचे भाग. ठीक आहे, आता बघा, आता आपण जर पाहिलं तर मुख आणि गुदद्वार हे एक लांब नळी आहे, फक्त इथे आकार यांचा लहान मोठा होतो. आता बघा आपण जर यांना कट केलं, आपण जर आतड्यांना कट केलं तर आतड्यांचा आपला अशा प्रकारचा सेक्शन पाहायला मिळतो. सेक्शन बघा, हा सेक्शन आपल्या आतड्यामध्ये पाहायला मिळतो. ओके, आपण जर आतडे कट केले तर बघा आपल्या सेक्शन्स पाहायला मिळतो, सेक्शन्स. ओके, आतड्यांचे सेक्शन, आतला भाग. म्हणजे बघा टरबूज कापलं, आत लाल असते, नंतर थोडं पांढरं हिरवं असते. सेम गोष्ट आतडे कापले, आतमध्ये मोकळी जागा असते, पण असे आपल्याला लेअर पाहायला मिळतात. बघा मग आतडे जर आपण कट केले तर लेअर कुठली आहे बघा, तर एक आहे बघा सेरोसा. ही कुठली लेअर आहे, म्हणजे सगळ्यात बाहेरची लेअर आहे, बाह्य. सगळ्यात आतली कुठली आहे बघा, आतली, तर ही आहे बघा, ही आतली म्युकोसा, आतली लेअर. बघा मग जर तुम्हाला प्रश्न विचारला आतून बाहेर क्रम लावा आतड्यांच्या लेअरचा, तर बघा मग सगळ्यात आतून कुठला क्रम आहे पहिला, आतून, तर बघा म्युकोसा. बघा म्युकोसा हा सगळ्यात आतला क्रम. ओके, दुसरा बघा, पहिला म्युकोसा, दुसरा सब म्युकोसा. ओके, बघा जो तिसरा भाग आहे, तिसरा याला म्हणतो बघा इनर लाइनिंग आणि आउटर लाइनिंग. ओके, इनर सर्क्युलर, आउटर लॉन्जिट्युडिनल काही भाग असतो बघा असा. या भागाला म्हणतो बघा आपण मस्क्युलॅरिस. काय म्हणतो, मस्क्युलॅरिस. ओके, आणि जो बाहेरचा भाग आहे बघा, हा भाग बाहेरचा, याला म्हणतो आपण सेरोसा. ओके, मला सांगा जर तुम्हाला प्रश्न विचारला आतून बाहेर क्रम लावा, तर तो क्रम काय येईल, तो क्रम आहे बघा म्युकोसा. बघा आतून बाहेर क्रम येईल बघा म्युकोसा, सब म्युकोसा, मस्क्युलॅरिस आणि सेरोसा. बघा आतड्यांच्या आतमध्ये बघा, आतडे कट केले तर आतड्यांच्या आतून बाहेर
काय क्रम असेल तो का बघा सगळ्यात पहिले कुठला तर बघा म्युकोसा, म्युकोसा नंतर सब म्युकोसा नंतर मस्क्युलॅरिस, मस्क्युलॅरिस आणि सेरोसा. बघा म्युकोसा, सब म्युकोसा, मस्क्युलॅरिस आणि सेरोसा हा क्रम आहे आतून बाहेर, लक्षात ठेवा. ओके, लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या आपल्या आतड्यांच्या ग्रंथी, आतड्यांच्या ग्रंथी बघा आतड्यामधल्या ग्रंथी आहेत, ग्रंथी याला म्हणतो आपण आंतरग्रंथी, आंतरग्रंथी. ओके ओके, आंतरग्रंथी. इंटेस्टिनल ग्लँड. ओके, ह्या कुठे असतात तर ह्या असतात बघा, यांचं मेन काम पचनासंबंधी आहे, पचनासंबंधी. मग ह्या असतात पचनाच्या अवयवामध्ये. मग मेन बघा लहान आतडे, ह्या मेनली लहान आतड्यामध्ये असतात मेनली. पण त्यातल्या कुठल्या भागामध्ये, त्यातल्या पहिल्या भागामध्ये म्हणजे कुठल्या तर आद्यांत्रामध्ये. बघा मग ह्या ग्रंथी आद्यांत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, डिओडेनममध्ये पाहायला मिळतात, डिओडेनममध्ये. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा ह्या ज्या आंतरग्रंथी आहे ह्या आपल्याला पाहायला मिळतात सबम्युकोसामध्ये. लक्षात ठेवा, सबम्युकोसा ऑफ डिओडेनम. लक्षात ठेवा. मग ह्या ज्या आंतरग्रंथी, आंतरग्रंथी कुठल्या महत्त्वाच्या आहेत, सगळ्यात मेन कुठल्या बघा तर त्या ब्रुनस ग्रंथी. मग ह्या ज्या ब्रुनस ग्रंथी आहे बघा ह्या कुठे पाहायला मिळतात तर ह्या पाहायला मिळतात बघा आपल्याला ओके आद्यांत्राच्या सबम्युकोसामध्ये, आद्यांत्राच्या सबम्युकोसामध्ये असतात. म्हणजे दुसऱ्या लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, याला म्हणतो आपण बघा इंग्लिशमध्ये इट इज इनसाइड इन सबम्युकोसा, सबम्युकोसा ऑफ डिओडेनम. ओके, बघा हा सगळा हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे हा भाग खूप महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हा जो आतला भाग आहे म्युकोसा, या म्युकोसा भागावर आपल्याला अशा अशा उभ्या अशा गोष्टी पाहायला मिळतात. ओके, अशा बघा. मग यांना जर आपण प्रॉपरली पाहायचा प्रयत्न केला तर ह्याच्या लायनिंग आहेत, या लायनिंगला आपण म्हणतो बघा विली. काय म्हणतो, विली किंवा ऊर्ध्वे. ह्याच्या लायनिंग आहे बघा लहान आतड्यांच्या किंवा आतड्यांच्या आतल्या भागामध्ये, यांना म्हणतो बघा आपण ऊर्ध्वे, विली. ह्या विली आहेत, विली. आणि आतमध्ये जे डायमीटर आहे, हा व्यास आहे, पोकळ जागा आहे, याला म्हणतो बघा आपण ल्युमेन किंवा व्यास. ओके, बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आता बघा आपण जर ह्या विली बघितल्या मोठ्या करून तर बघा हे विली आहेत, बघा विली बघा आहेत, विली अशा ह्या विली आहेत, विली. ओके, विली आहेत, विली. बघा याला म्हणतो विली. ओके, या विलींच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा क्रिप्स नावाच्या ग्रंथी, लिप क्रिप्स नावाच्या ग्रंथी पाहायला मिळतात. हे आपण नंतर पाहू, पण लक्षात ठेवा हा 11th भाग आहे. ओके, नंतर बघायचा, नंतर पुढला भाग आपण बघितला तर बघा तो भाग हा आहे बघा. तर बघा या ठिकाणी आपण डायग्राम बघितली तर ही आहे बघा यकृत, पित्ताशय, स्वादुपिंडाची सामायिक नलिका, डक्ट सिस्टीम ऑफ लिव्हर, गॉल ब्लॅडर अँड पॅनक्रियास. बघा मग काय असतं बघा, सगळ्यात पहिले बघा लिव्हर. ओके, बघा समजा हा लिव्हर आहे, बघा हा लिव्हर आहे, लिव्हर समजा हा एक आपला लिव्हर आहे, लिव्हर. बघा लिव्हरकडनं ह्या नलिका आल्या, नलिका डक्ट आल्या. मग ह्याच्या डक्ट लिव्हरकडनं आल्या. ओके, याच्यामध्ये असतो बाईल ज्यूस आणि हा साठतो बघा इथे पित्ताशयामध्ये, गॉल ब्लॅडरमध्ये. बघा पित्ताशय आहे. मग पित्ताशयामधनं पुन्हा एक नलिका असते बघा, याला म्हणतो डक्ट ऑफ गॉल ब्लॅडर. पित्ताशय नलिका इकडनं आली बघा, मग पित्ताशय नलिका, यकृत नलिका इकडनं आल्या. आता बघा, आता आपण जर पाहिलं या ठिकाणी तर ह्या लिव्हरकडच्या डक्ट आहेत त्या सगळ्या एकत्र आल्या. मग ही ज्या एकत्र आल्या त्या एकत्र येतात या कॉमन हेपॅटिक डक्टमध्ये. संयुक्त यकृत वाहिनी असते याच्यामध्ये येतात. नंतर बघा डाव्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते पॅनक्रियास, स्वादुपिंड. स्वादुपिंडामध्ये स्वादुरस आला, मग याची एक नळी येते, नलिका येते. मग या नलिकाला म्हणतो पॅनक्रियाटिक डक्ट, स्वादुपिंड वाहिनी. मग आता बघा स्वादुपिंड वाहिनी इकडनं आली. ओके, वर बघा, वर आहे बघा कॉमन हेपॅटिक डक्ट आणि इकडनं आहे बघा आपली डक्ट ऑफ गॉल ब्लॅडर, पित्ताशयाची नलिका. मग दोघांची नलिका कॉमन आहे, मग याला म्हणतो आपण कॉमन बाईल डक्ट. म्हणजे एकत्रित पित्तवाहिनी आणि स्वादुपिंड वाहिनी अशा एकत्र येतात आणि ह्या जातात लहान आतड्याच्या पहिल्या भागात या डिओडेनममध्ये. आणि हे जे छिद्र आहे, छिद्र याला म्हणतो अँप्युला ऑफ वेटर. याला म्हणतो आपण अँप्युला ऑफ वेटर. बघा अशा प्रकारे. ओके, क्लिअर आहे.
आणि आता लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट, ही जी कॉमन वाहिनी आहे ही लिव्हरची आहे आणि स्वादुपिंडाची पण आहे, म्हणून या कॉमन वाहिनीला आपण म्हणतो हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. हेपॅटोलॉजी म्हणजे लिव्हरचा अभ्यास, यकृत स्वादुपिंडाची सामायिक वाहिनी. मग अशा प्रकारे असं स्ट्रक्चर जनरली आपल्याला एक पाहायला मिळते. आणि हेच आहे बघा आपलं संपूर्ण स्ट्रक्चर. कशाचं? तर हे स्ट्रक्चर आहे बघा आपलं, याला म्हणतो आपण स्ट्रक्चर ऑफ पचनसंस्था. याच्यामध्ये फक्त एकच पार्ट बाकी, तो म्हणजे दातांचे प्रकार. पण त्याच्या आधी आता बघूया आपण काही प्रश्न बघू आयोगाचे आपल्याला येतात का. ओके, लिव्हर संबंधी एक पार्ट लक्षात ठेवा. लिव्हर ही आपल्या शरीरामधली सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. लिव्हरमधनं बाहेर पडतं बघा पित्तरस. लिव्हरचा अभ्यास म्हणजे हेपॅटोलॉजी. ओके, लिव्हरचा आपण मेन अभ्यास करू ग्रंथसंस्थेमध्ये, त्यातला फक्त काही पार्ट पचन संस्थेमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, चला मग आता बघा आपण जर प्रश्न बघितले तर बघा प्रश्नांच्या केसमध्ये लक्षात ठेवा. बघा मग आयोगाने आपला प्रश्न विचारला बघा, STA 12 मध्ये सर्वात मोठी ग्रंथी कुठली, लार्जेस्ट ग्लँड कुठली आहे, तर लिव्हर आहे. लिव्हर, यकृत. लार्जेस्ट ग्लँड लिव्हर आहे. लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड पण लिव्हरच आहे. बघा सर्वात मोठी ग्रंथी कुठली, लार्जेस्ट ग्लँड, ज्यामधून बाहेर पडतो पित्तरस, बाईल कुठली आहे बघा, तर ती पण लिव्हरच आहे, यकृत आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, बाईल तयार कुठे होते, हा प्रश्न ग्रुप बी 17 विचारला आहे. कुठे बघा, तर सेम लिव्हर. बघा 3 प्रश्न विचारले याच्यावर. त्याच्यानंतर कुप्फर पेशी कुठे पाहायला मिळतात, लक्षात ठेवा लिव्हरमध्ये. लक्षात ठेवा लिव्हर, यकृत, लिव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कुप्फर सेल. आणि याचप्रमाणे असतात बघा यकृत पेशी पण असतात. यकृत पेशींना आपण म्हणतो बघा हेपॅटिक सेल्स किंवा हेपॅटोसाइट्स. आणि म्हणून लिव्हरचा अभ्यास म्हणजे हेपॅटोलॉजी. इथून पुढे शब्दाला हेपॅटो याचा अर्थ लिव्हर संबंधी आहे. ओके, मग लक्षात ठेवा हेपॅटायटिस हा लिव्हर संबंधीचा रोग आहे. मग कुप्फर पेशी लिव्हरमध्ये पाहायला मिळतात. लक्षात ठेवा यांचं काम आहे जंतूंचा नाश करणे. ओके, ह्या जंतूंचा नाश करतात. ओके, चला आता बघा पुढला प्रश्न राज्याचा 11ला विचारला होता. मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियामध्ये कोणता रोग होतो, हेपॅटायटिस. हेपॅटोलॉजी लिव्हर संबंधी असलं पाहिजे, लिव्हर उत्तर आहे. आय होप सगळ्यांना कळलं असेल. बघा आता हा प्रश्न आहे बघा जो विचारलाय ग्रुप बी 18 मध्ये. आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, शिकलो आहे, पण तरी न काही लिंक लावता याचं उत्तर येऊ शकतं का हे आपल्याला पाहायचं, जे खूप महत्वाचं आहे. चला पहा, ब्रुनस ग्रंथी कुठे पाहायला मिळतात. बघा नवीन मुलांना कळत नाही की हा प्रश्न कशाचा आहे प्रश्न वाचून, पण आपण जर ऑप्शन वाचले बघा डिओडेनम, स्टमक, पोट, हा मग ऑप्शन पाहून कळतं हा प्रश्न पचन संस्थेसंदर्भात आहे. बरोबर, हा प्रश्न जो आहे हा डायजेस्टिव्ह सिस्टीम संबंधी आहे. ठीक आहे, चला मग आता मला सांगा, हे तर आपल्याला कळलं या ठिकाणी की पचन संस्थेमधली ग्रंथी आहे. मग आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, मला काहीच माहित नाही उत्तर काय आहे, पण आपण लिंक काय लावू शकतो बघा. सगळ्यात पहिली लिंक बघा कुठली, तर पचन संस्थेमध्ये ग्रंथी आहे, हिचं काम काय असेल, पचन, डायजेशन. मला सांगा पचनाचा मुख्य अवयव कुठला, तर तो आहे आद्यांत्र डिओडेनम. म्हणजे बघा डिओडेनम. ओके, डिओडेनम आहे. बघा आलं उत्तर. सगळ्यांना क्लिअर आहे. बघा असा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि तसंही बघा इथे अन्न नलिकेमध्ये पचन होत नाही, इसोफॅगस पचन होत नाही, स्टमकमध्ये होत नाही, तर बघा अशा प्रकारे तुम्ही लिंक लावू शकता. हे लिंकच आहे. कधी कधी खूप अभ्यास करतो पण प्रश्न येत नाही, कारण लिंक लावायला सुटतं आपला. समोर आपण सगळं शिकणारच आहोत तरी पण बघा. आणि आपण बघितलं होतं बघा ह्या ग्रंथी कुठे असतात, तर ह्या असतात बघा सबम्युकोसामध्ये. बघा हे प्रश्न विचारले होते म्हणून तुमचा सगळा पार्ट मी कव्हर करून घेतलेला आहे. आय होप सगळ्यांना या ठिकाणी हे कळलं असेल. बघा खूप खूप महत्त्वाचा पार्ट हा या ठिकाणी आहे. बघा हा एक प्रश्न आपला विचारला होता. हा प्रश्न पोषणामध्ये ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. ओके, तर तरी एकदा पाहूयात बघा की मानव पालेभाज्यामधील सेल्युलोज पचवू शकत नाही. का बरं, कारण हे पचवायला लागणार सेल्युलोज विकार आपल्या शरीरात नसते. बघा हा प्रश्न आहे. म्हणजे बघा काही जे प्रश्न आहेत ते आपल्याला वाटतात की पचन संस्थेचे आहेत का, पण ते ऑलरेडी वेगळ्या ठिकाणीच कव्हर होत असतात. ठीक आहे, चला सेल्युलोज याचं उत्तर लक्षात ठेवा. ओके, सेल्युलोज ॲक्च्युअल असते बघा, सेल्युलोज असते पण ते कुठे असते, ते अपेंडिक्समध्ये. ओके, अपेंडिक्स, आंत्रपुच्छ. मग हे आंत्रपुच्छ स्त्रवते, आंत्रपुच्छ.
ओके, अपेंडिक्स स्त्रवते, मात्र अपेंडिक्स जो आहे अपेंडिक्स हा आपल्या शरीरामधला बिनगावाचा भाग आहे. याचा हा पचन संस्थेमध्ये भाग घेत नाही, हा पचन संस्थेत पचनामध्ये भाग घेत नाही, बरोबर. म्हणून या ठिकाणी पचन होत नाही. लक्षात ठेवा. प्राणी जे प्राणी या प्राण्यांमध्ये सुद्धा सेल्युलोज पाहायला मिळत नाही. मात्र प्राण्यांच्या जठरामध्ये जठराचे 4 कप्पे किंवा चेंबर्स पाहायला मिळतात, ज्यामध्ये असतात जीवाणू जे सेल्युलोजचं विघटन करतात. ओके, लक्षात ठेवा. आणि हे जे प्राणी आहेत बघा, यांनाच आपण म्हणतो रवंथ करणारे प्राणी. रुमिनंट्स, याला आपण म्हणतो बघा रुमिनंट्स असं म्हणतो. लक्षात ठेवा, हे रुमिनंट्स आहेत. रुमिनेशन करतात. मग लक्षात ठेवा, हा एक महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बघा, मग हे जे आपण काही शिकतोय बघा, हे काय शिकलो, हे आपली पचन संस्था आहे. यातला पहिला पार्ट आहे. पुढल्या भागामध्ये पचन संस्थेच्या प्रत्येक भागाचं आपल्याला कार्य या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, आणि बघा याच्यामध्ये आता एक पार्ट फक्त लक्षात ठेवा जो खूप महत्त्वाचा या ठिकाणी आहे, तो म्हणजे काय बघा, आता लहान आतडे आणि मोठे आतडे याच्यामध्ये एक फरक काय बघा, लक्षात ठेवा. लहान आतडे आणि मोठ्या आतड्यामध्ये याच्यामध्ये एक फरक काय लक्षात ठेवा. हा फरक खूप जास्त महत्त्वाचा लक्षात ठेवा. बघा, आता हे जे मोठे आतडे बघा, मोठ्या आतड्यांचं नाव मोठं काय बघा, मोठ्या आतड्यांचं नाव मोठं आहे, मात्र यांचा व्यास मोठा असतो. ओके, लक्षात ठेवा, मोठ्या आतड्यांचा व्यास मोठा, डायमीटर मोठा आहे, म्हणून नाव मोठे आतडे आहे. लहान आतड्यांचं नाव लहान आतडे का बरं आहे, कारण यांचा व्यास लहान आहे, डायमीटर लहान आहे. लक्षात ठेवा, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हे जे नेम आहे हे आपण दिलं आहे अकॉर्डिंग टू डायमीटर. हे लेंथ वरनं दिलं नाही. मोठ्या आतड्यांची लांबी लहान आहे तरी मोठे आतडे आहे, कारण व्यास मोठा आहे, डायमीटर मोठा आहे. लहान आतड्यांची लांबी खूप जास्त आहे, लांबी मोठी आहे, मात्र नाव लहान आतडे आहे, स्मॉल आहे, कारण यांचं लुमेन किंवा व्यास लहान आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे बघा, हा जो पार्ट आपण बघितला हा आपल्या पचन संस्थेचा भाग आहे. पुढल्या समोरच्या भागामध्ये आपण पाहू या सगळ्या भागांचे काय कार्य आहेत, आणि हा पूर्ण पाठ इथे आपला संपून जाईल. ठीक आहे, चला आपण थांबूयात. धन्यवाद.